Please subscribe and turn on notification. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठी चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात. आज आपण कविता ऐकणार आहोत कवी सुदाम राठोड यांच्या. सुदाम राठोड हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक नेमकं भान असणारा तरुण आहे. त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, व्यक्त होण्याची आस आहे आणि ह्या क्षमतेचा तो त्याच्या पद्धतीने वापर करतो आहे. सुदाम राठोड तसा फार मोजका आणि कमी लिहितो. त्याच्या कविता अनेक वाङ्मय नियतकालिकातून प्रसिद्ध होतात. फेसबुकवरही तो व्यक्त होतो. आपण त्याच्या कविता आजवर नियतकालिकातून अथवा फेसबुकवर वाचलेले असतील. आज प्रत्यक्ष सुदाम राठोडच्या तोंडून कविता ऐका. बुधवार पेठ एक भुकेचं ब्रह्मांड. बुधवार पेठेतल्या सगळ्या वेश्यांना समर्पित केलेली ही कविता. पायल तुझी बुधवार पेठ म्हणजे भुकेचं ब्रह्मांड. पायल तुझी बुधवार पेठ म्हणजे भुकेचं ब्रह्मांड. भुकेतून उगवलेलं भुकेचं एक महान साम्राज्य. भुकेल्यांचं तीर्थ आणि भुकेचं आर्त. इथल्या राजरस्त्यांचा स्पर्श होताच चौखूर उधळू लागते भूक. इथल्या राजरस्त्यांचा स्पर्श होताच चौखूर उधळू लागते भूक. इथे भूक भुकेवर स्वार होते आणि भूकच भुकेला खाते. पायल तुमच्या भुके कंगाल महालांमध्ये एक भूक तडफडत असते कायम पार्टिशनच्या हौदांमध्ये. पायल तुमच्या भुके कंगाल महालांमध्ये एक भूक तडफडत असते कायम पार्टिशनच्या हौदांमध्ये. आणि दुसरी भूक पिसाळलेल्या कुत्र्यासारखी धावत असते सैरावैरा या कोठ्यातून त्या कोठ्यात, त्या कोठ्यातून या कोठ्यात तृप्तीसाठी. पण या भुकेला अतृप्तीचा शाप आहे पायल. ही भूक अनादी अनंत आहे. तुला विवस्त्र पाहूनही माझ्या डोळ्यातून कधी भूक टपकली नाही. तुला विवस्त्र पाहूनही माझ्या डोळ्यातून कधी भूक टपकली नाही. भुकेचे फक्त तू दोन रंग पाहिलेस. तुला विवस्त्र पाहूनही माझ्या डोळ्यातून कधी भूक टपकली नाही. भुकेचे फक्त तू दोन रंग पाहिलेस. माझी तिसरी भूक तू नाही समजू शकणारेस पायल. रस्त्याच्या कडेला उभ्या लाखो रंगीत चेहऱ्यांमध्ये मी शोधत असतो मातीआड गेलेले बहिणीचे निरागस डोळे. रस्त्याच्या कडेला उभ्या लाखो रंगीत चेहऱ्यांमध्ये मी शोधत असतो मातीआड गेलेल्या बहिणीचे निरागस डोळे. ज्यांनी कधी काळी माझ्यासाठी अश्व गळली होती. मी शोधत असतो आजीच्या मांडीचं जळून गेलेलं सिंहासन जिथला मी अनभिषिक्त सम्राट असायचो. तसं तर सगळेच शोधतील तुझ्यात लिंग घुसवण्या एवढी जागा. तसं तर सगळेच शोधतील तुझ्यात लिंग घुसवण्या एवढी जागा. पण स्वतःच्या रक्तात कुणीच जागा देणार नाही. आणि माझी भूक तर रक्तापलीकडची आहे पायल. तुला अश्लील ठरवणाऱ्या हरेक भाषेचं व्याकरण नष्ट करायचंय मला. तुला अश्लील ठरवणाऱ्या हरेक भाषेचं व्याकरण नष्ट करायचंय मला. पातिव्रत्याआड गळलेली पुरुषांची नागडी भूक बिस्कटून दाखवायची आहे. आणि कान्होपात्राची जागा बदलून नव पंढरपूर वसवायचंय विठ्ठलाशिवाय. या नास्तिक कवीची भूक समजून घे पायल की का मी तुला एवढ्या उत्कटतेने तुकारामाचे अभंग म्हणून दाखवतो ते. चोरून व्यभिचार करणाऱ्या घरंदाज बायकांपेक्षा मी वेश्येची इज्जत करतो. चोरून व्यभिचार करणाऱ्या घरंदाज बायकांपेक्षा मी वेश्येची इज्जत करतो. चप्पलचोर देवालयांपेक्षा तुझ्या वेश्यालयाला प्रणाम करतो. तू मित्राची राहिलेली सोन्याची चैन आणि मोबाईल इमान इतबारे परत केलंस. तू मित्राची राहिलेली सोन्याची चैन आणि मोबाईल इमान इतबारे परत केलंस. कस्टमरला तू खुदा मानतेस नि बुधवार पेठेला स्वर्ग. याच स्वर्गाने तुझ्या भुकेला पहिल्यांदा शरण दिली होती. याच स्वर्गाने तुझ्या भुकेला पहिल्यांदा शरण दिली होती.
लाखो भुकेल्या तोंडांना इथली वाट दाखवली होती. ही वाट वाईट आहे असं तू मानतच नाहीस. ही वाट वाईट आहे असं तू मानतच नाहीस. चमड़ी ढीली होने से पहले कमा लूंगी साब, फिर बेमौत मरना तो तकदीर है हमारी. चमड़ी ढीली होने से पहले कमा लूंगी साब, फिर बेमौत मरना तो तकदीर है हमारी. पर धंदा नाही छोडूंगी साब, असं म्हणत तू माझी सर्वी सहानुभूती सिगारेटच्या धुव्यात उडून लावतेस. असं म्हणत माझी सर्वी सहानुभूती तू सिगारेटच्या धुव्यात उडून लावतेस. मी मान पाठीमागे टाकून खळखळून खळखळून हसतेस. तुझ्या चेहऱ्यावरचं हे खेळकर हास्य, तुझ्या चेहऱ्यावरचं हे खेळकर हास्य असत विलसत राहो. तुझा धंदा आबाद हो पायल. कुत्रा आणि मालक. कुत्रा कधी कुत्रा नसतो मालक. कुत्रा कधी कुत्रा नसतो मालक. कुत्रा तो असतो जो तुकडे फेकून कुणालाही कुत्रा बनवतो. कुत्रा कधी कुत्रा नसतो मालक. कुत्रा तो असतो जो तुकडे फेकून कुणालाही कुत्रा बनवतो. कुणाच्या तरी गळ्यात पट्टा बांधू पाहतो. कुणाच्या तरी गळ्यात पट्टा बांधू पाहतो आणि ज्याची लालची नजर दुसऱ्याच्या भाकरीवर असते तो कुत्रा असतो. तसं तर गोंडा घोळणारी माणसं ही कुत्रेच असतात. तसं तर गोंडा घोळणारी माणसे ही कुत्रेच असतात. तुमचे पाय चाटणारे, तुम्ही छू म्हणताच कोणाचेही लचके तोडणारे. तसं तर गोंडा घोळणारी माणसं ही कुत्रेच असतात. तसं तर गोंडा घोळणारी माणसं ही कुत्रेच असतात. तुम्ही छू म्हणताच कोणाचेही लचके तोडणारे, तुमचे पाय चाटणारे, आयुष्यभर शेपूट घालून जगणारे माणसं ही कुत्रेच असतात. आयुष्यभर शेपूट घालून जगणारी माणसं ही कुत्रेच असतात. तेही कुत्रेच असतात अपनी गली में शेर बनणारे. फक्त 4 पाय आणि वाकडं शेपूट म्हणजे कुत्रा नसतो मालक. फक्त 4 पाय आणि वाकडं शेपूट म्हणजे कुत्रा नसतो मालक. कुत्रा तो असतो जो फक्त शौक म्हणून कुत्रा पाळतो. कुत्रा तो असतो जो फक्त शौक म्हणून कुत्रा पाळतो. कुत्र्याला साखळदंडात जखडून ठेवतो आणि फाटकावर पाटी लावतो. कुत्र्यापासून सावधान तो कुत्रा असतो. तोही कुत्राच असतो जो गरीब आणि कमजोर लोकांवर कायम गुरगुरत असतो. तोही कुत्राच असतो जो कायम गरीब आणि कमजोर लोकांवर गुरगुरत असतो. बुटक्या घरांच्या भिंती दिसताच तंगडी वर करतो. बुटक्या घरांच्या भिंती दिसताच तंगडी वर करतो आणि ज्याचा भादव 12ही महिने चालू असतो तो कुत्रा असतो. आणि ज्याचा भादव 12ही महिने चालू असतो तो कुत्रा असतो. आणि तोही कुत्राच असतो मालक. आणि तोही कुत्राच असतो मालक जो दुसऱ्याला कुत्र्या म्हणून शिवी देतो. जो दुसऱ्याला कुत्र्या म्हणून शिवी देतो. बायकोसाठी. आईच्या गर्भातलं घर सोडल्यानंतर, आईच्या गर्भातलं घर सोडल्यानंतर ज्या घरानं तुला पुन्हा गर्भासारखं वाढवलं, आईच्या गर्भातलं घर सोडल्यानंतर ज्या घरानं तुला पुन्हा गर्भासारखं वाढवलं, ज्या भिंतींनी उभारी दिली तुझ्या उभ्या राहण्याच्या पहिल्या प्रयत्नांना, ज्या भिंतींनी उभारी दिली तुझ्या उभ्या राहण्याच्या पहिल्या प्रयत्नांना, तुझ्या इवल्या इवल्या पावलांखाली जिथलं अंगण कौतुकानं दुडदुडलं आणि आकाशाचा चंद्रही तुझ्यासाठी चांदोमामा बनून उगवत राहिला जिथे. कालपर्यंत जिम्मा फुगडी खेळणारी परकरी पोर तू आज एकदम मांडवा एवढी झालीस. कालपर्यंत जिम्मा फुगडी खेळणारी परकरी पोर तू आज एकदम मांडवा एवढी झालीस. आणि तुझं हे अंतरपाटापलीकडचं जग सोडून पुन्हा एकदा नव्यानं जन्म घेतेस माझ्या घरात. घर असून बेघर असलेल्या मला घरपण देण्यासाठी फक्त 7 पावलावर उभी आहेस. घर असून बेघर असलेल्या मला घरपण देण्यासाठी फक्त 7 पावलावर उभी आहेस. हे घर आपल्या दोघांना विणायचं आहे. हे घर आपल्या दोघांना विणायचं आहे. चोची चोचीनं काड्या जमवायच्या आहेत. हे घर आपल्या दोघांना विणायचं आहे. चोची चोचीनं काड्या जमवायच्या आहेत. मी तसा कफल्लक माणूस कवितेशिवाय काहीच साठवून ठेवलं नाही. मी तसा कफल्लक माणूस कवितेशिवाय काहीच साठवून ठेवलं नाही. आणि आज तुला देण्यासारखं माझ्याकडे शब्दांशिवाय अलंकार नाही. पण हा चंद्र तुझ्याकडे गहाण ठेव, तोपर्यंत मी भाकरीची तजवीज करतो.
पण हा चंद्र तुझ्याकडे गहाण ठेव, तोपर्यंत मी भाकरीची तजवीज करतो. कधी आईची आठवण आली तर आई समजून माझ्या कुशीत शिर. कधी आईची आठवण आली तर आई समजून माझ्या कुशीत शिर. कधी चुकलो माकलो तर मुलगा समजून मला कुशीत घे. कधी चुकलो माकलो तर मुलगा समजून मला कुशीत घे. आपण एकमेकांसाठी एकमेकांचं माहेर होऊ. आपण एकमेकांसाठी एकमेकांचं माहेर होऊ. मी पुरुष असलो तरी आतून बाहेरून वेगळा नाही. मी पुरुष असलो तरी आतून बाहेरून वेगळा नाही. कवी असलो तरी माणसांहून निराळा नाही. कुठल्याही आगीत बाई जळताना, कुठल्याही आगीत बाई जळताना, अगदी गोठ्यातली गाय विकतानाही हमसून हमसून रडलो आहे. अगदी गोठ्यातली गाय विकतानाही हमसून हमसून रडलो आहे. कुणावरचाही बेहरम घाव माझ्या काळजावर झेलला आहे. या कविता दिसतायत ना तुला, त्या कविता नाहीयेत फक्त. या कविता दिसतायत ना तुला, त्या कविता नाहीयेत फक्त. ते कागदावर झिरपलेलं रक्त आहे माझं. ते कागदावर झिरपलेलं रक्त आहे माझं. आणि त्याच कवितेची शपथ घेऊन सांगतो, आणि त्याच कवितेची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या कपाळावर लाल व्रण होऊन मी कधीच मिरवणार नाही माझी मालकी. आणि त्याच कवितेची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या कपाळावर लाल व्रण होऊन मी कधीच मिरवणार नाही माझी मालकी. आणि तुला सती सावित्रीचं नसीबही देणार नाही. आणि तुला सती सावित्रीचं नसीबही देणार नाही. माझं कुडाचं घर पाहून दुःखी होऊ नकोस प्रिये. माझं कुडाचं घर पाहून दुःखी होऊ नकोस प्रिये. मी तुझ्यावर खूप खूप श्रीमंत कविता लिहीन. मी तुझ्यावर खूप खूप श्रीमंत कविता लिहीन. पुढील भागात आपण ऐकणार आहोत नीलकंठ कदम यांच्या कविता. Please subscribe and turn on notification.